उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले 3 ते 6 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र 2017मध्ये प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढतं नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी, तसंच प्रत्येक महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या 5ने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदेसे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना 2017च्या अनुषंगानं करण्यात येणार असल्याची चर्चा असल्यानं त्यावर नानासाहेब इंदेसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष विकास निकम आदी देखील उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारनं 10 जून रोजी महाराष्ट्रातील महानगरपालिका यांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचना करण्यात येईल असा अध्यादेश काढला असून तो बहुतांशी महानगरपालिकेतील जनता, मतदार, लोकप्रतिनिधी आणि अनुसूचित जातीच्या वर्गावर अन्यायकारक असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कुपवाड आदी महानगरपालिका परिक्षेत्रात नागरीकरण वाढलं आहे. या महानगरपालिकेतील लोकसंख्या आणि मतदार संख्या या 14 वर्षात 1.5 पटीनं वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय जनता, मतदार, लोकप्रतिनिधींसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अथवा मध्यम कायदेशीर पर्याय शोधावा आणि संबंधित जनतेला, मतदारांना आणि लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा अशी मागणी आपण केली असल्याचंही नानासाहेब इंदेसे यांनी सांगितलं. नाही आता म्हणजे विचाराधीन आहे बाबा, करतील असं वाटतंय मला. म्हणजे फेरविचार होईल, या प्रक्रियेचा फेरविचार होईल असं मला वाटतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की 2011च्या जनगणनेनुसार आताची प्रभाग रचना केली जाईल. आता या देशाचा कारभार 2011 प्रमाणे चालतो काय? राज्याचा कारभार 2011 प्रमाणे चालतो काय? कोणी काय म्हटलं तर आपलं उत्तर तर दिलं, रिप्लाय तर दिलं पाहिजे ना. समजा त्यांनी ढोबळ मनानं काही म्हटलं असेल मान्य उच्च न्यायालयाने, तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुमच्याकडं GR जजमेंट आहे काय 2011 प्रमाणे काढा म्हणून? आहे का GR आपल्याकडं? सांगा ना मला. असं कसं होईल? एका मुलाची तिथं 5-5 मुलं झाली लोकांना, लोकसंख्या वाढली, साधं सरळ गणित आहे ना.